द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या पलूस तालुक्यातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक रविवारी अंकलखोप येथे पार पडली। या बैठकीसाठी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व सांगली जिल्हा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख हे उपस्थित होते। यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली। शिवाय मागील निवडणुकीतील अनेक विषयावरती चिंतनही करण्यात आले। शिवेंद्र बाबा राजेंच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक विधानसभेच्या उमेदवारीसाठी कडेगावच्या एका कार्यालयात झाली। त्या कार्यालयामध्ये विधानसभेचा उमेदवार कोण असावा त्याला एक फॉर्म दिला। फॉर्ममध्ये ऑप्शन होते 1, 2, 3 ऑप्शन आपल्याला भरून द्यायचे होतं। 1, 2 ऑप्शनमध्ये जेवढे आपले कार्यकर्ते उपस्थित होते त्या प्रत्येक सगळ्या कार्यकर्त्यांनी एकच नाव आपण भरून दिले, संग्राम भाऊ देशमुख। मी भाजप पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे। माझ्यावर अनेक संकटे आली तरी देखील मी पक्षाची साथ कधी सोडली नाही। तसेच या जिल्ह्यातील काही ठराविक नेत्यांच्या कुरघोडीचे राजकारण मी अत्यंत जवळून पाहत आलो आहे। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील सांगली जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागावर महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करू, असे आवाहन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले। या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन पलूस तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने केले होते। या प्रसंगी पलूस तालुका अध्यक्ष पैलवान मिलिंद पाटील, संजय गांधी निराधार योजना पलूस अध्यक्ष सर्जेराव नलवडे, तसेच पलूस कडेगाव विधानसभा संयोजक शिवाजी मगर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संजय येसुगडे, घोगावचे सरपंच संदीप पाटील, माजी सरपंच आकाराम पाटील, रवींद्र सनके, रामानंद पाटील, मुनीर खान पठाण, जगन्नाथ घोलप यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आपल्या द जनशक्ती न्यूजशी बोलताना पृथ्वीराज बाबा देशमुख व मिलिंद पाटील काय म्हणाले ते पाहूयात सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून। येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची घोडदौड नक्की पुढे राहील। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही एकसंघपणाने लढणार आहोत। जिथं विस्कळीतपणा आला आहे तिथं दुरुस्ती करून आम्ही भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये एकसंघ लढू आणि भारतीय जनता पार्टीचे चांगले उमेदवार जिल्ह्यामध्ये निवडून येतील। पलूस कडेगाव विधानसभेचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी अंकलखोप येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवला। आमचे बूथ अध्यक्ष, तालुक्यातील सर्व आमचे मार्गदर्शक प्रमुख, तुपारीपासून ते वसगड्यापर्यंतचे सगळे कार्यकर्ते, बूथ अध्यक्ष, शक्ती प्रमुख हे सर्व उपस्थित होते। आणि पृथ्वीराज देशमुखांनी कार्यकर्त्यांना आव्हान केलं की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा तिकीट मिळाल्यात जमा आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्याला प्रचंड मतांना अशा निवडून आपण द्यायचं आहे, हे सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी पृथ्वीराज देशमुख यांनी सांगितलं। पलूस तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हा मेळावा बोलवण्यात आला होता की 1995 पासून 30 वर्ष देशमुख परिवाराचे सर्व कट्टर समर्थक आज या कार्यक्रमाला उपस्थित होते।